नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. BEd CET 2024 या अंतर्गत आपण व्हिडिओ पाहत आहोत. विद्यार्थी मित्रो, सुपर 20 प्रश्नावली भाग 13 आज आपण पाहणार आहोत. यापूर्वी आपण 12 भाग रिलीज केले आहेत. ते जर आपण पाहिले नसतील तर कृपया सर्व भाग पाहून घ्या, जेणेकरून आपल्या आगामी BEd CETमध्ये म्हणजेच मार्च महिन्यात जी CET होणार आहे त्यासाठी आपल्याला अत्यंत उपयोगी व्हिडिओ लेक्चर्स ते आहेत. विद्यार्थी मित्रो, अजूनही जर आपण आमच्या चॅनलवरती नवीनच असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. तर चला पाहूया आजच्या प्रश्नावलीमधला प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रातील 100% साक्षर जिल्हा कोणता? 1. लातूर, 2. नाशिक, 3. नागपूर, 4. सिंधुदुर्ग. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 सिंधुदुर्ग हे करेक्ट उत्तर होय. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा कोणता आहे? म्हणजेच विद्यार्थी मित्रो, ज्या जिल्ह्यामध्ये पूर्णतः लाईट 100% पोहोचलेले आहे असा सगळ्यात अगोदरचा जिल्हा कोणता? म्हणजे सर्वात अगोदर रोषणाई विद्युत पोहोच कोणत्या जिल्ह्यात झाली असा हा प्रश्न. 1. जळगाव, 2. सोलापूर, 3. कोल्हापूर, 4. वर्धा. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 वर्धा करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न. महाराष्ट्राची भाग्यरेखा कोणत्या नदीस म्हणतात? 1. गोदावरी, 2. कृष्णा, 3. कोयना, 4. तापी. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 कोयना या नदीस महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणतात. तर गोदावरी या नदीस दक्षिण गंगा म्हणतात. ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, साहित्यातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता? 1. जीवनगौरव, 2. साहित्य सम्राट, 3. ज्ञानपीठ, 4. ज्ञानतीर्थ. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 ज्ञानपीठ हा साहित्यातील म्हणजेच लिटरेचरमधील सर्वात मोठा पुरस्कार होय. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न. जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? 1. बुलढाणा जिल्ह्यात, 2. ठाणे जिल्ह्यात, 3. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात, 4. धुळे जिल्ह्यामध्ये. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. तर लोणार हा तालुका आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रो, लोणार येथे स्थित असणारं सरोवर हे जिल्हा बुलढाणा येथे होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? 1. आंबोली, 2. महाबळेश्वर, 3. वाई, 4. उरण. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 आंबोली जे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, घटपर्णी कोणत्या गटातील वनस्पती आहे? 1. कीटकभक्षी गटातील वनस्पती, 2. कवक गटातील वनस्पती ज्याला आपण बुरशी असंही म्हणतो, बुरशी, बुरा, फंगी और फंगस, 3. शेवाळ आणि 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 कीटकभक्षी या गटातील वनस्पती आपल्याला घटपर्णी वनस्पती पाहायला भेटते, म्हणजे ती किड्यांचं भक्षण करते. तर विद्यार्थी मित्रो, ज्या मातीमध्ये नायट्रोजनची क्वांटिटी कमी असते, क्षमता कमी असते, नायट्रोजन कमी असतो, त्या भागातील वनस्पती अशा प्रकारे आपल्याला कीटकभक्षी असलेल्या पाहायला भेटतात. तर विद्यार्थी मित्रो, ड्रॉसेरासारख्या, त्यानंतर पिचर प्लांटसारख्या वनस्पती ह्या कीटकभक्षी असतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. जमिनीतून नत्र नायट्रोजन मिळत नाही, म्हणून त्या कीटकाच्या शरीरातील नत्र घेत असतात, असं त्यांनी स्वतःमध्ये बनवलं आहे. पुढचा प्रश्न. राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचे किमान वय किती असावे? म्हणजे विद्यार्थी मित्रो, आपल्याला जर राष्ट्रपती पदासाठी निवडणुकीसाठी उभा राहायचे असेल तर आपलं कमीत कमी वय किती असावं, किमान वय किती असावं असा हा प्रश्न. 1. 18 वर्ष, 2. 21 वर्ष, 3. 25 वर्ष, 4. 35 वर्ष. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 35 वर्ष करेक्ट उत्तर होय. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 18 वर्ष वय जे आहे ते मतदानासाठी अनुचित वय, म्हणजेच मतदानासाठी लागणारं निर्वाचित वय आपण त्याला म्हणूया विद्यार्थी मित्रो. तर ज्याला आपण उचित असं म्हणत असतो, तर उचित वय 18 वर्ष आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 जे आहे 25 वर्ष, तर MLA ज्याला आपण आमदार असं म्हणत असतो, म्हणजेच विधानसभा सदस्य, यांचं वय विद्यार्थी मित्रो कमीत कमी 25 वर्ष असावं लागतं. यापेक्षा खालच्या वयाच्या म्हणजे कमी वयाच्या उमेदवारास उमेदवारी लढता येत नाही, उभा राहता येत नाही. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 35 वर्ष हे राष्ट्रपती पदासाठी कमीत कमी वय, किमान वय होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, गीतांजली हे काव्य कोणी लिहिले? 1. रवींद्रनाथ टागोर, 2. लोकमान्य टिळक, 3. विनोबा भावे, 4. विदा करंदीकर. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 रवींद्रनाथ टागोर करेक्ट उत्तर होय. याच काव्यासाठी, गीतांजली काव्यासाठी त्यांना
मानाचा नोबेल पारितोषिक मिळालेला आहे, ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, अर्थशास्त्र या विषयाचे जनक कोण? एक अरस्तू, ज्यांना इंग्रजीमध्ये आपण ॲरिस्टॉटल असं म्हणतो. 2 अमार्त्य सेन. 3 ॲडम स्मिथ. 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 ॲडम स्मिथ आपण मराठीत म्हणतो आणि इंग्रजीमध्ये आपण ते ॲडम स्मिथ म्हणतो, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तर ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, POP याला आपण पॉप म्हणतो शॉर्टकटमध्ये, शॉर्ट फॉर्ममध्ये. तर पॉपचे पूर्ण रूप काय, म्हणजे फुल फॉर्म काय, असा हा प्रश्न. 1 प्लास्टर ऑफ पॅरिस. 2 पॉलिऑक्सी पेंट. 3 पॉप्युलर ऑर प्लास्टिक. आणि 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो, ज्यापासून आपण विविध मूर्त्या बनवत असतो, देवी देवतांच्या मूर्त्या किंवा इतर मूर्त्या, तर त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असतात. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? 1 श्री दीपक केसरकर. 2 श्री देवेंद्र फडणवीस. 3 श्री अजितदादा पवार. 4 श्री एकनाथ शिंदे. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय, म्हणजे श्री एकनाथजी शिंदे हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री होत. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असे कोणी म्हटले? म्हणजेच हा नारा कोणी दिला? ऑप्शन 1 महात्मा गांधींनी. 2 लाला लजपत राय यांनी दिला. 3 लोकमान्य टिळकांनी दिला. आणि 4 सुभाषचंद्र बोस यांनी दिला. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 सुभाषचंद्र बोस करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, हावडा ब्रिज कोठे आहे? 1 मुंबई. 2 दिल्ली. 3 कलकत्ता. 4 चेन्नई. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 कलकत्ता करेक्ट उत्तर होय. तसेच विद्यार्थी मित्रो, पुढचा प्रश्न, व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. कोणत्या रोगाचे लसीकरण भारतात 6 माही होते? 1 कावीळ. 2 गोवर. 3 देवी. 4 पोलिओ. विद्यार्थी मित्रो, 6 माही म्हणजेच वर्षातून 2दा. तर पोलिओचे लसीकरण हे वर्षातून 2 वेळेस होत असते, हे आपणास माहीत आहे. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, कोणत्या खेळाडूस उडणपरी हे शीर्षक देण्यात आले आहे? म्हणजेच कोणत्या खेळाडूस आपण उडणपरी म्हणतो, असा हा प्रश्न. 1 श्री मल्लेश्वरी. 2 अंजू बॉबी जॉर्ज. 3 तेजस्विनी सावंत. 4 PT उषा. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 PT उषा करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात उंच पुतळा कोणता? 1 स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. 2 स्माइलिंग बुद्धा. 3 स्टॅच्यू ऑफ युनिटी. आणि 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो, स्टॅच्यू ऑफ युनिटी जो की गुजरात या राज्यामध्ये आहे, हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे, ही बाब आपण लक्षात ठेवावी. तसेच विद्यार्थी मित्रो, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा स्वातंत्र्य देवतेचा पुतळा आपल्याला अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क शहरामध्ये असलेला पाहायला मिळतो. तसेच विद्यार्थी मित्रो, स्माइलिंग बुद्धा हा जो पुतळा आहे तो जगातील मोठा असणारा पुतळा होता, परंतु आता स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सगळ्यात मोठा, सगळ्यात जास्त उंची असलेला पुतळा आपल्याला माहीत आहे. तर विद्यार्थी मित्रो, हा सिटिंग पोझिशनमधला पुतळा होय. पुढचा प्रश्न, महाभारत या काव्याचे दुसरे नाव काय आहे? 1 रणविजय. 2 रणधुरंधर. 3 जयसंहिता. आणि 4 विश्वविजय. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 जय संहिता, म्हणजेच विजय कसा मिळवायचा ह्याचा आपण मॉडेल म्हणू, तर त्याला आपण जय संहिता हे महाभारताचं दुसरं नाव आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. म्हणजेच विजय कसा मिळवायचा, जय संहिता. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, तंबाखूमध्ये कोणता पदार्थ असतो? 1 निकोटीन. 2 किरॅटिन. 3 केसिन. 4 कॅफिन. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 निकोटीन करेक्ट उत्तर होय. आजच्या प्रश्नावलीमधला शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, श्वेतक्रांती कोणत्या उत्पादनाशी निगडीत आहे? 1 दूध. 2 मासे. 3 धान्य पिके. 4 तेलबिया. विद्यार्थी मित्रो, श्वेत म्हणजे पांढरा रंग आणि पांढरा रंग म्हणजे दुधाचा रंग. तर दुधाचा महापूर ज्याला आपण ऑपरेशन व्हाईट फ्लड असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो, ही जी स्कीम आहे, योजना जी आहे, तर ती दुधाच्या उत्पादनाशी निगडीत आहे, म्हणजे श्वेतक्रांती दुधाची क्रांती होय. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.